खारपाडाच्या वतीमध्ये सुद्धा होईल. पण आपण जे वाढवलेले दर बोलतात ते मी आजच याच्या अधिकाऱ्यांचा जो बोलतो आणि गडकरी साहेबांचा बोलतो. सर, आपण रोहा ते नागोठणे येथे रेल्वे संदर्भात चर्चा केली. अलिबाग रेल्वेबाबत काही चर्चा झाली का? कारण नाही, या संदर्भामध्ये पूर्वी जो विषय होता ते आरसेपच्याच लाईनला वरतूनच ते आणावं. आता मधल्या कालावधीमध्ये वसई अलिबाग जो काय कॅरिडॉर होत आहे त्याच्यामध्ये रेल्वेचा समावेश राज्य सरकारने केलेला आहे. त्याच्यामुळे त्या रेल्वे मार्गाचा मुद्दा त्या ठिकाणी आता इंडियन रेल्वेजकडे म्हणजे भारतीय रेल्वेकडे करण्याच्या दृष्टिकोनातून कमी शक्यता एवढ्यासाठीच आहे की आता राज्य सरकारने तो प्रकल्प हातामध्ये घेतला आहे. पहिल्या टप्प्यातल्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने आता निधीची उपलब्धता केली. पुढचं आता DPR बनण्याचं काम सुरू आहे. त्यावेळेला वडखळपासून अलिबागपर्यंत रेल्वे आणण्याच्या दृष्टिकोनातून 100% त्याच्यामध्ये अंतर्भाव होईल. सर, माणगावच्या बायपासचं काम गणेश उत्सवापूर्वी पूर्ण होईल असं सांगितलं जाते, काय वस्तुस्थिती आहे? तिथे आता गर्डर वगैरे टाकण्यात आलेले आहेत. दोन्ही बाजूच्या मार्गिका होतील असं मी नव्हतं म्हटलं. मी जी बैठक तिथे घेतली होती त्या बैठकीमध्ये एक मार्गिका सुरू होईल असं त्यांनी आश्वासित केलं होतं. त्या पद्धतीने तिथे काम सुरू आहे. कोकण रेल्वेने सुद्धा त्या कामामध्ये मदत केली, फॉरेस्टने सुद्धा मदत केली आणि त्याच्यामुळे मला स्वतःला विश्वास आहे की गणपतीपूर्वी एक मार्गिका सुरू होईल. दिघी पोर्ट संदर्भामध्ये होळी बांधवांचा नकार आहे, त्या संदर्भामध्ये ज्या दिवशी सुनावणी होती त्या दिवशी मी शिवधरमध्ये होतो. कोळी बांधव मला भेटलेले होते. मी त्यांना म्हटलं होतं की ज्यांना सुनावणी आहे तुमचा जो आक्षेप असेल तो त्या ठिकाणी तुम्ही नोंदवा. काही त्याच्यातले आज बांधव मला कदाचित आता भेटायला येतील, त्यावेळेला मी ते समजून घे. त्यांनी जे मूलभूत प्रश्न मांडलेत ते सुटले गेलेच पाहिजेत. अशा वेळेला दिघी पोर्ट विकसित करणारे अदानी पोर्ट यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलून त्यांनी मांडलेले प्रश्न सुटत असतील तर मग मी कोळी बांधवांच्या जो चर्चा करून तो सुटतोय काय सामंजस्याचा हा मार्ग काढेन. ते सुटत नसतील तर त्यांची जी हरकत आहे त्याचा मी पाठपुरावा करेन. पण एकंदरीत जे काय कारखानदारी येते आहे ती प्रदूषण विरहित राहावी हा माझा प्रयत्न राहील. मच्छीमारांच्या व्यवसायासाठी त्याची आडकाठी तयार होणार नाही हा दुसरा 100% प्रयत्न राहील. आणि मग त्याच्यातून सर्वांची अनुकूलता मिळाली तर पुढे जाता येईल, नाहीतर आहे त्या ठिकाणीच थांबवण्याच्यासाठी त्यांची जी हरकत असेल त्याचा पाठपुरावा केला जाईल. सर, रायगडसह कोकणाचा जर मतदारसंघाचा विधानसभा किंवा लोकसभा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर महायुतीचं प्राबल्य अधिक दिसत आहे. आता पालकमंत्री पदाचा तिढा देखील सुटलेला आहे. विकासाला कशी चालना मिळेल यापुढे अधिक? नाही, पालकमंत्री एक जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक DPC अंतर्गत करणारी व्यवस्था आहे. त्यामुळे त्याच्यातून चालना नक्की मिळेलच. परंतु तो नव्हता म्हणून काय विकास थांबला होता अशातला काय भाग नाही. ते करणं आवश्यक होतं, ते झालं, त्याचा मला आनंद आहे. कारण त्याच्यामध्ये माझाही पुढाकार होता, त्यामुळे त्या बाबतीमध्ये झालं. पण एकंदरीत आत्ता जी मी आपल्याला माहिती दिली तो आपल्या लोकसभा मतदारसंघाचा विकासाचा सगळाच आराखडा आपल्यासमोर ठेवला. कृषी खाता असेल, मत्स्य व्यवसाय विभाग असेल, फलोद्यान विभाग असेल, शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अन्य काही बाबी करण्याच्या बाबतीमध्ये असेल, त्या दृष्टिकोनातून सागरमाला योजनेअंतर्गत मेरिटाईम बोर्डाच्या अंतर्गत असेल, पर्यटन विभागाच्या मार्फत असेल, या सगळ्या कामाला आपण चालना दिलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा करू. अधिक गतीने कसा विकास करता येईल त्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न राहतील. नाही, एक असं आहे की DPCचं गठन दोन पद्धतीने एक प्रक्रियेतनं राहतं. एक तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यात, त्याच्या अंतर्गत जी घटना दुरुस्ती राजीव गांधी पंतप्रधान असताना झाली त्याच्या अनुषंगाने गेल्या 15-20 वर्षामध्ये DPC इलेक्टेड आली होती आणि ती त्याचं गठन होत होतं. आता त्या संदर्भामध्ये राज्य सरकार निर्णय करेल. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका निर्वाचित झाल्यात. किंवा ज्या जिल्ह्यामध्ये झाल्यात तिथे तर इलेक्शन करता येईल, ज्या जिल्ह्यामध्ये नाही झाल्यात त्या ठिकाणी तसं राहील. त्याचबरोबर त्या DPCमध्ये राज्य सरकारला विशेष निमंत्रित नेमता येतात, ज्याच्यात एक विशिष्ट कलमाखाली, आणि इतरही आमंत्रित त्या ठिकाणी करता येतात. मला असं वाटतं आता ती प्रक्रिया एखाद महिन्याच्या आत पूर्ण होईल, म्हणजे निमंत्रित नेमण्याची. आता इलेक्शनचा निर्णय सरकार करेल, पण आता तो सरकारला लवकर करावा लागेल.
तर काल एक उद्योजकांची उद्योग परिषद या ठिकाणी झाली. 4,000हून अधिक रोजगाराची संधी मिळणार आहे. यापूर्वी अशा पद्धतीचे रोजगार निर्मिती करता आली असते का? एक असं आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये रोजगाराची निर्मिती करण्याचं काम अभ्यास सुरू आहे. आता आपण ज्यावेळेला बघतो आहोत की संबंध उत्तर रायगडमध्ये कारखानदारी आहेच, दक्षिण रायगडमध्ये धाटा MIDC असेल किंवा मार्च MIDC अगोदरचे आहेत, त्या रासायनिक उत्पादन करणार आहेत. त्याच्यामुळे आपण त्या बाबतीमध्ये काही प्रमाणामध्ये हरकत घेतली, जिथे पिण्याचं पाणी हमेचं पाणी दूषित होत होतं त्यावेळेला. पण आज DMIC याच्या खाली विळा भागाडच्या परिसरामध्ये आता मोठ्या प्रमाणावरती जमीन संपादित झालेली आहे. त्या ठिकाणी कारखानदारी येण्यास खूप मोठ्या प्रमाणावरती वाव आहे. त्या पद्धतीचे प्रयत्न आमच्या सर्वांचे चालू आहेत. त्याला गती त्या ठिकाणी मिळेल. शेवटी रोजगाराची निर्मिती करत असतानाच आपल्या नैसर्गिक समतोलावर असमतोल होणार नाही याची खबरदारी घेणं, आणि होणार असेल तर त्याची व्यापकता कमी करत त्याच्यामध्ये कशा पद्धतीने प्रदूषण अधिक होणार नाही या दृष्टिकोनातून आपल्याला रोजगाराचे प्रयत्न पुढच्या कालावधीमध्ये करता येतील. दिघी पोर्ट विकसित त्या ज्या काय सुनावण्या आहेत त्याच्या पाठीमागे सुद्धा कारखानदारी हाच एक भाग आहे. पण मच्छीमारांचा काय मुद्दा आहे, तसेच इतर काही प्रश्न असतील ते सोडून कारखानदारीला गती मिळेल. साहेब, एक मुद्दा याच्यामध्ये एक आहे की ही इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट रायगडमध्ये आत्ताच नाही, फार पूर्वीपासून सुरू आहे की रायगड औद्योगिक जिल्हा म्हणूनच आपण डिफाईन केला सरकारने. रोजगारही त्याच्यात मिळाली, त्याच्यातही दुमत. त्यांच्याकडे बैठक बोलवायला सांगेन. त्या बैठकीला उद्योगमंत्र्यांना सुद्धा निमंत्रित करू, आणि आपण जो मुद्दा मांडलात, कारण शेवटी सुरक्षाही महत्त्वाची आहे, आणि विशेष करून रासायनिक उत्पादन करणाऱ्या कारखान्यांच्यामध्ये या बाबतीतले जे काही नॉर्म्स आहेत ते पाळले जात नाही. ते अनेक वेळा निदर्शनात आलेलं आहे. पाताळगंगा परिसरामध्ये सुद्धा अनेक वेळा तसं होतं, महाडला होत असतं, रोहायला सुद्धा होत असतं. त्यामुळे ती बैठक एकदा या सप्टेंबर महिन्यामध्ये आयोजित करण्याचा माझ्याकडनं प्रयत्न केला जाईल. दुसरं महत्त्वाचं आपल्याला सांगतो की 18व्या लोकसभेमध्ये गेलो त्यावेळेला आपल्याकडे RCFच्या विस्तारीकरणाचा एक मुद्दा होता. त्यावेळेला केंद्रीय मंत्री जे कर्नाटकचे होते त्यांची माझी भेट झाली होती. इंडियामध्येच ते मंत्री होते. नाव मी आता आठवलं की लगेच बोलतो. त्यानंतर मी त्यावेळेला पंतप्रधान महोदयांची भेट घेतली होती, कारण त्यांनी सांगितलं की आता RCFच्या विस्तारीकरणाच्या सगळ्या प्रकल्पाला नॉर्थ ईस्टमध्ये प्राधान्य आहे. त्याच्यानंतर त्यावेळेला माझी पंतप्रधान महोदयांची भेट झाली होती, आणि मग त्याला मान्यता त्या ठिकाणी मिळाली, आणि आता RCFच्या विस्तारीकरणाचं काम सुरू आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आता उद्या गेलला ज्या ठिकाणी भेट द्यायला जाणार आहे तो 11,000 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. याही प्रकल्प हा देशातील, मी उद्या तुम्हाला सविस्तर सगळी माहिती देईन, याही प्रकल्प दुसरीकडे जाण्याची शक्यता होती. पण त्या संदर्भामध्ये सुद्धा आता NDAमध्ये आल्याच्या नंतर मी पंतप्रधान मोदींची भेट घेतली, आणि त्याच्यातून आता 11,000 कोटी रुपयाची गुंतवणूक तिथे होते. तिसरं महत्त्वाचं आपल्याला सांगायला पाहिजे की जिंदाल समूहाचा जो वडखळचा गडपचा प्रकल्प आहे याच्या एक्सपान्शनच्या बाबतीमध्ये सुद्धा नागरिकांच्या मनात शेती जमीन देण्याच्या बाबतीमध्ये नकारात्मक भूमिका होती. त्यांना MIDCच्या मार्फत अधिग्रहण संपादित करायचं नव्हतं. मी सज्जन जिंदालांची 2 वेळा भेट घेतली, आणि मी त्यांना सांगितलं की डायरेक्ट कंपनीनेच खरेदी करावी. त्याप्रमाणे त्यांनी कंपनीने खरेदी करण्याचं केलं. नक्कीच शेतकऱ्यांना जो दर पाहिजे होता 1 कोटी रुपयाच्या आसपास तो दिला गेला, आणि शाश्वत हमी दिली गेली की ज्याची जमीन गेली त्याच्यातला 1 लावला जाईल, आणि त्याच्यामुळे आता त्यांच्या विस्तारीकरणाच्या कामाला वेग त्या ठिकाणी आला. चौथा, एकदा 2 वर्षापूर्वी मी आनंद अंबानी यांची भेट घेतली होती, कारण IPCL पुला आपला मूळ कारखाना. त्यावेळेला वसंतदादा राज्याचे मुख्यमंत्री होते, राम प्रधान साहेब आपले मुख्य सचिव होते. त्यावेळेला तो आला, त्याला गती अधिक आली. पवारसाहेब 88ला मुख्यमंत्री झाले, त्यावेळेला राजीव अग्रवाल त्यावेळेला कलेक्टर होते. त्यावेळेला गावं उठवायची होती, त्याच्यासाठी मी तालुका अध्यक्ष असल्यापासून प्रयत्न केले. आंबेघर, वेलशेत, ते पिगोंड गाव होतं ते उठवली गेली, सगळ्यांची समजूत घातली, त्यामुळे IPCL झालं. नंतर त्यावेळेला सुद्धा 750 लोकांना नोकऱ्या देण्यासाठी पवारसाहेब मुख्यमंत्री असताना, केवळ तालुका अध्यक्ष असताना माझ्यामुळे ती बैठक झाली. बाकीचे इतरही मंत्री होते, आप्पासाहेब दारकर त्यावेळेला पालकमंत्री होते, आणि त्यावेळेला 650 प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्यात आलं. आता अनंत अंबानी यांची भेट झाल्याच्यानंतर त्यांचाही विस्तारीकरणाचं काम मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे, आणि तिथे सुद्धा आम्ही तीच भूमिका मांडली की विस्तारीकरणामध्ये
कळत न कळत इनडायरेक्ट रोजगार होतो तो स्थानिकांना मिळाला पाहिजे. म्हणजे आता तिथे नागोडनाथ चालक मालक वाहतूक संघटना मी त्यावेळेला स्थापन केली. त्यांचे काय प्रश्न आहेत अनेक त्यांची बैठक घेणार आहे. मी पण तिथल्या प्रमुख व्हाईस प्रेसिडेंटशी बोललो आहे. त्याला त्या ठिकाणी गती नक्कीच येईल. त्यांच्या विस्तारीकरणसुद्धा वेगाने सुरू आहे. त्याच्यामुळे हे 4 महत्त्वाचे प्रकल्प ज्याला विस्तारित होतील. आता हे सगळे आधुनिक प्रकल्प आहेत, त्यामुळे थेट नोकऱ्यांचं प्रमाण कमी राहील. पण त्याचबरोबर ती नकळत इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट जी होते ती याच्यातून मोठ्या प्रमाणावरती जनरेट होऊ शकते. त्याच्यासाठीच स्वर्गीय दादा असताना आपण IIITचं सेंटर आपण रोहायला मंजूर करून घेतलं. माझ्या माहितीप्रमाणे आम्ही सतत पाठपुरावा करतो आहोत. त्याच्यातला काही कोर्सेस हे आता महिनाभरामध्ये त्या ठिकाणी सुरू होतील. ते कोर्सेस त्याला 120 कोटी रुपये मिळणार आहे. टाटा समूह 120 कोटी देणार आहे. नगरपालिकेची जागा उपलब्ध करून दिली आणि त्याच्यातून आता त्या प्रकल्पाला त्या IIITच्या प्रोजेक्टला गती मिळेल. टाटाचे सगळं त्याच्यातलं तंत्रज्ञ हे आपल्याकडच्या 10वी पास झालेल्या मुलांना 12वी पास झालेल्या मुलांना आता जे रोजगार जे कारखाने आपल्या जिल्ह्यात येणार आहेत त्याच्यावरती आधारित असलेलं प्रशिक्षण देतील. त्यांचं सर्टिफिकेट टाटाचं असेल आणि त्याच्यामुळे त्या येणाऱ्या नवीन प्रकल्पामध्ये या 10वी 12वी झालेल्या मुलांनासुद्धा तंत्रशिक्षणावरती आधारित किमान कौशल्यावरती आधारित रोजगार त्या ठिकाणी मिळेल असे आपले प्रयत्न. आंबेड पुलासाठी मी यावर्षी आता प्रयत्न केले. आता यावर्षीच्या बजेटमध्ये आंबेड पुलाला ते पैसे देण्याचा प्रयत्न करतायत. तिसरा महत्त्वाचा मुद्दा की 1 महिन्यापूर्वी अलिबागला ज्यावेळेला मी आलो होतो त्यावेळेला जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना बोलून घेतलं होतं. त्यांच्याकडे अलिबागच्या जिल्हा क्रीडा संकुलाचा एक प्रस्ताव होता आणि वहिनींकडे आता तो विभाग आहे. पण त्यांच्यामार्फत क्रीडा आयुक्तांच्या मार्फत त्यांना पाठवलेलं होतं. मी गेल्या 3 दिवसापूर्वी 3 वेळेला क्रीडा आयुक्तांशी बोललो. त्यांनी त्या दिवशी जिल्हा क्रीडा संकुलच्या 15 कोटीच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिली. माझा फोन ऐकणा रेकॉर्ड होती, कधी पण तपासा, आयुक्तांना बोलवा, विचारा. त्यांनी मान्यता दिली. बाकीचे जे तालुका क्रीडा संकुल आहेत, माणगाव असेल, मसा असेल, श्रीवर्धन असेल, रोहा असेल, याचे प्रस्ताव गेलेत. इतर तालुक्याचे सुद्धा प्रस्ताव पाठवण्याच्या दृष्टीकोनातून मी सूचित केलं आहे. कारण तो विभाग आता वहिनींच्याकडे असल्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न त्या ठिकाणी करता येऊ शकतात. खेलो इंडिया अंतर्गत ज्या वेळेला या 4 आठवड्यामध्ये पंतप्रधान महोदयांनी दर मंगळवारी एनडीची बैठक बोलली होती. त्याच्यामध्ये एक प्रेझेंटेशन मनसुख मांडवी आहेत, ते त्यांच्याकडे हा पण विभाग आहे. त्यावेळेला त्यांनी खेलो इंडिया अंतर्गत काही कार्यक्रम सांगितले. 2036ला आपण ऑलिम्पिक मागतो आहोत. त्याच्या अगोदर कॉमनवेल्थ गेम आणि एशिया गेम होणार आहेत. त्या दृष्टिकोनातून खेलो इंडियाच्या मार्फत अनेक पायाभूत सुविधा करण्याच्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. भारत सरकार निधी देणार आहे. त्यावेळेला मी रक्षा खडसेजींची पण भेट घेतली, मांडव्यांची पण घेतली. पुढच्या आठवड्यात मी वहिनींना विनंती करणार आहे उपमुख्यमंत्री महोदयांना की बैठक घ्यावी आणि आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये माझ्या लोकसभा मतदारसंघात आणि राज्यात खेलो इंडिया कार्यक्रमाअंतर्गत काही पायाभूत सुविधा निर्माण करता आल्या तर त्याला आपल्याला श्रीवर्धनचा जीवना कोळीवाड्यात 300 कोटी रुपयाचं जेटीचं काम चालू आहे. श्रीवर्धनच्या मुळगाव कोळीवाड्यात 150 कोटी रुपयाचं जेटीचं काम सुरू आहे. हरणे माझ्या लोकसभा मतदारसंघात दापोलीला येतं, तिथे मोठ्या प्रमाणावरती मच्छीमार व्यवसाय होतो, तिथे 250 कोटी रुपयाचं काम सुरू आहे. आणि आता भरडखोलला 325 कोटी रुपयाच्या कामाच्या मान्यता मिळाली आणि त्याच्या कामाला सुरुवात आहे. आता राहिलेल्या जेटीमध्ये आदगाव, त्याच्यानंतर दिघी, त्याच्याबरोबर ती रोहिणी असे 3 प्रस्ताव काल मी वाशी हवेली म्हणजे तळा तालुक्यातलं शेवटचं गाव मांदाड अशा 4-5 ठिकाणी जेटी प्रस्तावित केल्यात. त्याला येत्या महिनाभरामध्ये मान्यता मिळेल आणि त्या कामाला वेग येईल. त्या अंतर्गत काल नितेश राणेंతో चर्चा करताना अनेकही तिथं होता. आपल्या जिल्ह्याचे जे मत्स्य व्यवसाय उपसंचालक आहेत त्यांनी सूचित केले की त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन हे जे काही नवीन योजना भारत सरकारने राज्य सरकारने केल्या आहेत ह्या प्रत्येक कोळीवाड्याच्या मध्यवर्ती ठिकाणी जाऊन त्यांनी बैठका घ्याव्यात आणि त्यांचं 1 दिवसाचं शिबिरसारखं घ्यावं. योजनांची माहिती त्यांना द्यावी. त्याचा लाभ जर काय त्यांना मिळाला तर त्याचा फायदा होईल. एक बाब प्रकाशाने सांगतो की मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला. राज्य सरकारचे आभार मानतो, देवेंद्रजींचे, एकनाथराव शिंदे साहेबांचे आणि सुनेत्रा बहिणींचे. त्याच्यामुळे आत्ता अहिल्यादेवी होळकर जी कृषी माफ योजना आहे त्याचा फायदासुद्धा मच्छीमार व्यावसायिकांनी जो कर्ज घेतलेला असेल त्यांच्या माफीसाठी सुद्धा होणार आहे. क्रीडा संकुलाला प्रशासकीय मान्यता मिळाली. आता लवकरच
तांत्रिक मान्यतेमुळे निविदा निघेल, त्याला निधी उपलब्ध करून दिला आहे. सर, अपने देश के प्राइम मिनिस्टर है नरेंद्र मोदी जी और अमित शाह और कई मंत्रीगण सेंट्रल मिनिस्टर से मुलाकात की। कोकण और रायगढ़ के विकास गति को देने के लिए क्या इनका पूरा हो गया क्या उनको पूछते तो फिर बाद में मैं बात करूंगा. सर, रामदास भाई सर क्या कहेंगे? रामदास कदम आज मी जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये बोलत असल्यामुळे तसल्या विषयावरती आज माझी बोलण्याची इच्छा नाही. कारण मी शेवटी विकासावरतीच उभा राहिलो आहे आणि विकास हे स्वप्न घेऊन पुढे वाटचाल करायची आहे, त्याची माहिती दिली. उद्या बैठकीची अधिकृत माहिती आम्हाला देता येत नाही रिपोर्ट जाईपर्यंत, पण ढोबळ मानाने उद्या माझ्या भेटीचा अन्वयार्थ सांगेन. त्यावेळेला तुम्ही जे मला राजकीय प्रश्न विचाराल त्या सगळ्याचे उत्तर मी उद्या देईन. जी सर, क्या कहेंगे? सर 2 मिनट में क्या कहेंगे सर? अभी इनका खत्म तो हो गया. मुझे बहुत जरूरी है. जरा वेल कर. सदिच्छा भेट झाली, मार्गदर्शनपर भेट झाली, वेगवेगळ्या विषयांच्यावरती त्यांनी मला मार्गदर्शन केलं, एवढंच मी सांगू शकतो. अमितबाईंची पण सदिच्छा भेट झाली, मार्गदर्शन घेतलं, अनेक विषयांच्यावरती चर्चा झाली आणि त्यांनी मला उत्तम पैचं मार्गदर्शन दिलेलं आहे. त्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून, एनडीएचा घटक म्हणून, लोकसभेचा सदस्य म्हणून माझ्याकडनं काम होईल. सर मुझे बताइए अभी रायगड जिल्ह्यामध्ये 437 इकोसेन्सिटिव्ह गाव आहे, सगळ्यात जास्त गाव तालुक्यामध्ये. 2 वर्षापूर्वी त्या संदर्भात त्यांनी सर्वे केला होता आणि त्यांनी हक्काचे मागवले होता. तर काही आपण बोलतो त्या संदर्भामध्ये माझ्या भूपेंद्र यादव यांची 2 वेळा भेट झाली. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना, आता एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना, त्यानंतर देवेंद्रजी असताना संबंध इको सेन्सिटिव्ह झोन केवळ आपल्या रोहापुरता सीमित नाही, संबंध पश्चिम महाराष्ट्रात आहे, अगदी सावंतवाडीपासून ते तिथपर्यंत, आणि संबंध देशभरामध्ये आहे. त्याच्यामध्ये काही गावं वगळायचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. उदाहरणार्थ रोहा तालुक्यात धाटाव हे एकच गाव इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आहे. बाजूचं किल्ला, लांडर, बोरगर, वाशी, तळागर याच्यातलं कुठलंही गाव इको सेन्सिटिव्ह झोन आहे. फक्त धाटाव गाव MIDC सहित आहे. त्यावेळेला माझी भूपेंद्र यादव साहेबांची भेट झाली. एकदा तर मी पवार साहेबांना घेऊन भूपेंद्र यादव साहेबांना भेटलो, पण राज्य सरकारनेही प्रस्ताव पाठवला. केंद्राने अशी भूमिका घेतली की केळकर समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करत असताना, वेस्टर्न घाटसाठी करत असताना सगळ्या राज्यांचे प्रस्ताव आले तर मग त्याच्यातला निर्णय घेतला जाईल. तो निर्णय कस्तुरीरंजन दोन्ही, आपल्याकडे केळकर समिती पण नंतर नेमली गेली, पहिली कस्तुरीरंजन, त्याच्यामुळेच ते संबंध वेस्टर्न घाटचा मुद्दा आहे. त्यामुळे सगळ्या राज्यांचे प्रस्ताव